हॅलो मॅम. हा बोला. मॅम ते MCQ चं तुम्ही सोल्युशन देणार होता ना प्रॉब्लेम मध्ये? हा तो आता युटीला नाही, तर मी ISC ला ते सांगते. आता ते ओके. नेक्स्टची कामात आहे आम्ही, मग ते काय फॉर्म्युला शोधायला तेवढा वेळ नाही. ISC ला आता युटीला नाही तो क्वेश्चन, मी विचारलं मॅडमला, त्यामुळे मग ISC ला सांगते तोपर्यंत. ठीक आहे. ओके मॅम. ISC ला असणार मात्र एक 2-3 न्यूमेरिकल्स तरी असतात ISC ला. आता फ्युअल आपला लुब्रिकंट्स कव्हर झालेला आहे. नेक्स्ट टॉपिक न्यूमेरिकल नाही आहेत का आता युटील नाहीत ISC ला. ओके. दुसरं एक महत्त्वाचं सांगायचं मला, स्कॉलरशिपचे फॉर्म ज्यांचे राहिलेले आहेत, डेट एक्सटेंड होणार नाही. 30 तारीख लास्ट डेट आहे. ऑनलाईन फॉर्म 30 तारखेपर्यंत तुम्ही सबमिट केला पाहिजे. तिथून पुढं ऑफिसला तुम्ही कधी सबमिट करू शकताय, पण ऑनलाईन तुम्ही फॉर्म 30 तारखेपर्यंत गेला पाहिजे तुमचा. 30च्या नंतर डेट एक्सटेंड होणार नाही. स्कॉलरशिपचा फॉर्म नाही भरला तर तुम्हाला पूर्ण फी भरावी लागेल. ज्यांचे राहिलेत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आज आणि उद्या 2 दिवसात फॉर्म भरून मला पाठवा. मी प्रत्येकाला फोन करत बसायला, तेवढं फॉलोअप घ्यायला मला आता एवढा वेळ नाही. आणि ऍक्च्युअली कमिटी येणार आहे, त्यामुळे आम्हाला बरीचशी काम आहे. ती एका मुलाला रिप्लाय देणं, फोन करणं एवढं आता होत नाही. तुमचे पर्सनली घ्या, जरा ते सिरियसली घ्या मॅटर. आणि 2 दिवसात ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी स्कॉलरशिपचा फॉर्म कोणत्याही परिस्थितीत भरायचा आहे. टेलिग्राम वरती सतत रोज टाकत आहेत. डेट एक्सटेंड होणार नाही. होणार असते तर आज उद्या, आजच आला असता, काल आज येते. 2-3 दिवस राहिल्यानंतर डेट एक्सटेंड झालेली नाही. त्यामुळं ज्यांची व्हॅलिडिटी नाही त्यांनी फ्री शिपचा भरा. 1-3-4 हजाराचा फरक असतो, जास्त नसते. फ्री शिपचा ओपनवाल्यांनी फ्री शिपचा भरा. ज्यांची व्हॅलिडिटी आली नाही तोपर्यंत फ्री शिपचा भरा. बघा, विचार सरांना, निसार शेख सरांना, व्हॅलिडिटी ज्यांची नाही मुलींनी, व्हॅलिडिटीसाठी 2-3 महिने. आणि अजून एक कोणतरी कुंभार, कोणतरी मुलांमध्ये पण का गोपाळ मधने कोणतरी मुलं आहे, 2-3 मुली पण आहेत. तर त्यांनी व्हॅलिडिटीसाठी थांबलेले आहेत. तर जी व्हॅलिडिटी येत नाही तोपर्यंत तुम्ही ओपनचा फ्री शिपचा फॉर्म भरून टाका. नाही तर ते पण नाही, हे पण नाही. मग मुली एक आहेत, 2 अर्चना पोद्दार आणि अजून कोण आहे, सुगंधी कोणतरी आहे, सुगंधी. ओपनचा भरा व्हॅलिडिटी. आता काढून तुम्ही कधी येणार? मध्ये तुम्ही भरला फॉर्म स्कॉलरशिपचा? हा मॅडम. मला कधी पाठवायचं, नाही पाठवायचं? कॉलेजला कळायचं कसं तुम्ही भरला नाही भरला? का ते एकच गोष्ट 100 वेळा सांगायची तुम्हाला? प्रत्येक मुलाला फोन करून सांगितलं बरं वाटतं का? पाठवून द्या. ज्यांनी मुलांनी फॉर्म भरलेत. भरला मॅडम जस्ट. आणि हा बरं ठीक आहे. तुम्ही आता भरले का गोपाळ? हा बरं ठीक आहे, मला पाठवून द्या. दुसरे अगोदर काल परवा कोणी भरले का आपल्या प्रॉक्टर बॅच मधले? E23 टू सॉरी B23 D23 टू 44 सेकंड प्रॉक्टर बॅच मुलांनी कोणी भरले का? की ज्यांनी मला पाठवलं नाही, मुलं मुली आहेत का कोणाचे? मॅडम मी भरलेली PDF पाठवले. कुणी, कोण बोलते? अमित लोकरे. हा, तुमची मिळाली मला अमित, तुम्ही पाठवून दिले गेले 4-5 दिवसात. अजून कोण आहे मुली ज्यांनी फॉर्म भरला असेल 1-2-3 दिवसात? त्यांनी जर पाठवलं नसेल तर पाठवून द्या. आणि जे राहिले ती त्यांना मी आता फोन करून सांगितलेलं आहे. काही मुलांना केलं नाही फोन अजून. 2-3 मुलांना सांगितलंय, 1-2 मुलींना. ते त्यांनी आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीत फॉर्म भरा. उद्या सगळी मुलं उद्या परवा भरणार, सर्व्हर डाऊन होणार, फॉर्म सबमिट होणार नाही. आज काही करून फॉर्म भरा स्कॉलरशिपचा. समजलं का सगळ्यांना? हॅलो. सगळेच डिव्हिजनची मुलं, सगळेच प्रॉक्टर बॅच मधली, माझ्या असो नसो, शेख सरांच्या असो किंवा बाबर सरांच्या, सगळ्याच मुलांसाठी कॉमन सूचना ही. स्कॉलरशिपचं फॉर्म आजच्या आज काही कोणत्या परिस्थिती भरून टाका. उद्या परवा सर्व्हर डाऊन होणार. ठीक आहे ना सगळ्यांना? समजलं का सगळ्यांना सूचना? ओके ठीक आहे. पहा आता फ्युअल आपण स्टार्ट केलेला आहे. तर व्हॉट इज फ्युअल, काय तुम्हाला माहिती आहे? बेसिक कन्सेप्ट. फ्युअल काय असतो किंवा कशाला म्हणतात फ्युअल वगैरे माहिती आहे का? हा, इंधन असते. ठीक आहे. कशासाठी युजफुल असते ते फ्युअल? फ्युअल कुठे यूज करतो आपण? कशासाठी यूज करतो? एनर्जी देण्यासाठी. ओके, एनर्जी. इट इज ए सोर्स ऑफ एनर्जी. फ्युअल हा काय असतो? एक एनर्जीचा सोर्स आहे. फॉर एक्झाम्पल आपलं व्हेकल आहे. आता व्हेकल मध्ये आपण फ्युअल ऍड केल्यानंतर आपल्या व्हेकलला कोणती एनर्जी मिळते? मग कोणती एनर्जी येते त्याला? किंवा ते कुठल्या एनर्जी मध्ये वर्क करतं व्हेकल आपलं?
गाडी असेल आपली टू व्हीलर, मेकॅनिकल एनर्जी. बर तिथं मेकॅनिकल एनर्जी क्रिएट होते किंवा जनरेट होते. किंवा मेकॅनिकल मशीन आहे ते, आणि जी एनर्जी मध्ये फ्युअल कन्वर्ट करतं ते कायनेटिक एनर्जी मिळते त्याला. हा बोला बोला, कोण आहे? D48 अर्चना सुगंधी बोलते मॅडम. हा मला ओपन मधनं ऍडमिशन भेटलं TFWS. मला नाही ना कुठला फॉर्म भरायचा भरायचं ओपन की मधनं. TFWS आहे का तुम्ही? हा नाही, म्हणजे तुम्ही भरलाय नाही मी भरायचं मग. प्रगतीचा. हा? प्रगतीचा भरलाय. हा बाकी दुसरा कुठला नाही ना? नाही, तुम्हाला प्रगतीच आहे. हा चालेल. ओके. जे TFWS त्यांनी नाही कुठला फॉर्म भरायचा, तुम्हाला भरलेला आहे तुम्ही ऑलरेडी, तुम्हाला मिळालेला आहे. आमची आयडी बनली आहे का? नाही, नंतर बोलू ह्या विषयावरती. हे छोटे छोटे विषयाला वेळ वाया घालवत जाऊ नका. महत्वाचं फक्त स्कॉलरशिप आहे आता. हे कधी चालू होईल, काय होईल, हे असं कॉमन असं लेक्चर मध्ये बोलत जाऊ नका, ठीक आहे का? आयडी तुम्ही घेऊन काय करणार आहे आता? अजून ऑफलाईन कॉलेज चालू झालं नाही तुमचं. मॅम ते तर सांगतील फॉर्म निसार भरायचा शेख होता. सर. कोणता फॉर्म? मॅम ते वर्करचं आहे ते पप्पाच्या कंपनीमध्ये, मग ते मागत होते. निसार शेख सर आयडी झाले की सांगतील सर. निसार शेख सर Okay, टाकतात ma'am. आपल्या ग्रुपवरती, ठीक आहे? काही जे महत्वाचं असेल की ग्रुपवरती येते, ठीक आहे? मग आता फ्युअल स्टार्ट केले आपण. कुठं आलो होतो आपण? हा, मग मला सांगा, व्हेकल आपण फ्युअल सप्लाय केलं, ऍड केलं त्या मशीन मध्ये, तर त्याला कोणती एनर्जी मिळते मग? कायनेटिक एनर्जी आहे की नाही? तो काय करतो, फ्युअल एक केमिकल एनर्जी गेन करतो आणि इट इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. सो फ्युअल कशासाठी यूज करतो आपण? इट इज अ सोर्स ऑफ एनर्जी आहे. फ्युअल हा काय आहे? सोर्स ऑफ एनर्जी आहे. मग त्याची डेफिनेशन आपल्याला तर फ्युअल फॉर एक्झाम्पल माहिती आहे की पेट्रोल आहे, डिझेल आहेत, अजून कोणकोणती? केरोसिन आहे, अजून CNG आहे. आता जे आपण आर्टिफिशियल तयार केलेत ते CNG आहे, किंवा आपला LPG, तो पण काय आहे? फ्युअल आहे, इंधनच आहे, हे की नाही? तर जे सगळे आता जो आपण ऑइल, कोणतं ऑइल? ऑइल गॅस. कोणतं गॅस? हॅलो, ऑइल गॅस मॅडम. ऑइल गॅस. ओके. नंतर आपला LPG आहे की नाही? हे सगळे काय आहेत? तर फ्युअल आहे. आता वूड हे काय फ्युअल आहे का? कोक, कोल आहेत का हे फ्युअल? येस मॅम. येस मॅम आहे. वूड फ्युअल नाही का? इंधन नाही का वूड? येस मॅम, आहे मॅम. आहे की नाही? वूड आहे, कोल आहे, कोक आहेत, हे सगळे काय आहेत तिथं? ते पण इंधनच आहेत, है की नाही? डेफिनेशन फ्युअलची, वूड, कोल, कोक हे सगळेच काय आहेत? तर फ्युअल आहेत, ठीक आहे? परत आपण त्याचे टाइप्स बघणार, जसं लुब्रिकंटचे टाइप्स बघितले, व्हेजिटेबल ऑइल, अॅनिमल ऑइल, परत पेट्रोलियम ऑइल, मिनरल ऑइल, हे लुब्रिकंट्स पण आहेत आणि फ्युअल म्हणून पण ऍक्ट करतात, मिनरल ऑइल, है की नाही? तर तसे आपण फ्युअलचे परत सब टाइप्स बघणार आहोत. तर अगोदर डेफिनेशन काय फ्युअलची आपल्याला एक्झॅक्ट वर्ड मध्ये काय सांगता येईल? फ्युअल म्हणजे काय? तर फ्युअल इज ए कंबस्टिबल सबस्टन्स. माहिती आपल्याला फ्युअल हा काय असतो? कंबस्टिबल सबस्टन्स असतो. आता कंबस्टिबल म्हणजे जळणारा किंवा पेट घेणारा, ठीक आहे? तो स्वतः बर्न होतो, स्वतः जळतो, त्याला काय म्हणायचं? कंबस्टिबल. आणि तो काय करतो? एनर्जी देतो. त्याचं तो कंबस्ट होत असतो किंवा बर्न होत असतो आणि एनर्जी देत असतो, कारण की एका केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन एका एनर्जी मध्ये होत असतं. फॉर एक्झाम्पल हीट असेल, नंतर लाईट असेल,
कोणत्याही एनर्जीचं कन्व्हर्जन दुसऱ्या एनर्जी मध्ये होत असतं. आपल्या थर्मोडायनामिक्सचा रूलच आहे माहिती आपल्याला, एनर्जी नॉट क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड, ओनली इट इज कन्वर्टेड इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आणि टोटल एनर्जी ऑफ युनिव्हर्स रिमेन्स ऑलवेज कॉन्स्टंट. त्यामुळं जो एनर्जी आहे ती एका फॉर्म मधून अनदर फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. आता फ्युअल बर्न होतो पण त्याची जी एनर्जी असते केमिकल एनर्जी ती संपत नाही किंवा व्हॅनिश होत नाही, तर ती कन्वर्ट होते एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. सो फ्युअल हा काय असतो? फ्युअल इज कंबस्टिबल सबस्टन्स कंटेनिंग कार्बन ॲज मेन कॉन्स्टिट्युएंट. त्या फ्युअल मध्ये कार्बन हा मेन कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट असतो. म्हणजे मुख्य घटक कोण असतो फ्युअल मध्ये? तर कार्बन असतो. विच ऑन प्रॉपर बर्निंग गिव्ज लार्ज अमाऊंट ऑफ हीट. त्याचं बर्निंग जर व्यवस्थित झालं तर आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ हीट मिळते, विच कॅन बी युज्ड इकॉनॉमिकली फॉर डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल पर्पज. जी आपल्याला अमाऊंट ऑफ एनर्जी मिळणार आहे किंवा अमाऊंट ऑफ हीट मिळणार आहे ते आपण घरगुती वापरासाठी किंवा इंडस्ट्री वापरासाठी, व्हेकलसाठी अशा ठिकाणी काय करू शकतो? यूज करू शकतो. फ्युअलचे डेफिनेशन समजले सगळ्यांना? पहा, फ्युअल हा काय असतो? फ्युअल इज कंबस्टिबल सबस्टन्स containing carbon as a main constituent. By burning of the fuel we get large amount of heat which can be used as economically for domestic and industrial purpose. So this is the definition of the fuel. Do you understand? येस मॅम. Yes, ma'am. ओके. आता पहा, जी हीट तयार होते फ्युअल मधून, ज्यावेळेस फ्युअलचं बर्निंग होतं आपल्याला काय भेटते? सुरुवातीला हीट एनर्जी भेटते. तर ही हीट एनर्जी जी आहे ती आपण अनदर फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. उदाहरणार्थ आपलं गाडी घ्या, तुमची टू व्हीलर मध्ये आपण पेट्रोल भरतो. नंतर त्यामध्ये कोणते इंजिन असतं आपल्या व्हेकल मध्ये? इंटरनल कंबशन इंजिन मध्ये फ्युअल आपला बर्न होतो, हीट क्रिएट होती आणि त्यामुळं आपले जे व्हेकल आहे त्याला कायनेटिक एनर्जी मिळते. म्हणजे आपण इथं 3 एनर्जी पाहिले, केमिकल एनर्जी फ्युअल असेल, नंतर हीट एनर्जी आहे आणि हीट एनर्जीचे रूपांतर आपण परत कायनेटिक एनर्जी मध्ये केलं. ठीक आहे. आता ज्या वेळेस आपण हे एनर्जी कन्वर्ट करत असतो तर त्यांच्या ज्या इफिशियन्सी असतात तर त्या 100% इफिशियन्सी नसते, इट इज अप टू 40% असते. अँड मेजर पार्ट ऑफ हीट वेस्टेड कॉझिंग थर्मल पोल्युशन. पहा, आता जे गॅसेस आपल्या टू व्हीलर मधून बाहेर पडतात, कोणकोणते गॅसेस बाहेर पडत असतात टू व्हीलर मधून? CO2. कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, CO2 आणि CO, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड. लिटल अमाऊंट मध्ये SO2 पण असू शकतो. तर आता यामध्ये जो गॅसेस बाहेर पडतात, तर सपोज 1 लिटर आपण पेट्रोल गाडीमध्ये भरलेलं आहे. आता 1 लिटर फ्युअल आहे आपल्याकडे, म्हणजे 1 लिटर आहे म्हणजे किती ml आहे? 1000 ml. ओके, 1000 ml आहे. ठीक आहे. 1000 ml पासून आपल्याला 1000 एनर्जी मिळत नाही. तर त्याचं जे इफिशियन्सी असते ती कमी असते. कधीही ज्यावेळेस एनर्जी कन्वर्ट होते त्याची 100% इफिशियन्सी देणारं कोणतंही मशीन युनिव्हर्स मध्ये नाही. म्हणजे 1 लिटरला 100 किलोमीटर जाईल किंवा 110 100 पैकी 100 जाईल असं अजूनही कोणतीही व्हेकल नाही किंवा कोणतीच मशीन नाही की जेवढा आपण त्याला इनपुट देतो तेवढंच आपल्याला आउटपुट कधीही मिळत नसते. तर याचा अर्थ काय असतो की नो देर इज मशीन अवेलेबल इन द युनिव्हर्स विच इज हॅव्हिंग द 100% इफिशियन्सी. ठीक आहे. तर अशी एकही मशीन नाही की ज्याची इफिशियन्सी 100% आहे. ठीक आहे. म्हणून आपण इफिशियन्सी इज इक्वल टू लेस दॅन 100 असं कधीही लिहितो पहा. तर जे व्हेकल आहे तर ते प्रत्येक वेगवेगळ्या गाड्या ज्या असतात त्यांचे वेगवेगळे मशीन्स असतात, तर त्यानुसार त्या गाड्यांचं अवरेज असतं. उदाहरणार्थ बजाजची गाडी आहे किंवा TVS ची गाडी आहे, तर त्या गाड्यांचं अवरेज मायलेज कसं असतं?
वेगवेगळं असतं. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल ऍक्टिव्हा आहे, ऍक्टिव्हाचं ऍव्हरेज 40 to 45 असते, म्हणजे 1 लिटरला ती 40 to 45 किलोमीटरच जाऊ शकते. बजाजच्या जर असतील तर त्यांचं थोडं जास्त असते, 80 ते 90 असेल, किंवा टीव्हीएसचे 70 ते 80 असतात. तर हे काय आहे त्यांचं ऍव्हरेज म्हणजे आपण मायलेज म्हणतो. ठीक आहे. म्हणजे 1 लिटर मध्ये ते किती वर्किंग करतील. 100% 1 लिटर मध्ये 100 किलोमीटर कोणतेही मशीन्स जात नाही किंवा कोणतेही व्हेकल नाही करत. याचा अर्थ काय असतो की काही अमाऊंट, मग आता हे कुठे जातं. ठीक आहे. तर 40 ते 1 लिटर मध्ये 40 किलोमीटर गेली. मग आपण तर 1 लिटर म्हणजे एक 1000 ml भरलेलं आहे 1 लिटर म्हणजे. ठीक आहे. आता तर बाकीचं कुठं गेलं मग, तर ते कुठं जात असतं, तर ते मेजर पार्ट जो असतो तर तो वेस्ट मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे जे पोल्युशन क्रिएट होते, थर्मल पोल्युशन गॅसेसच्या फॉर्म मध्ये काय होतं ते बाहेर पडत असते. त्यामुळं एअर पोल्युशन जे आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन, तो एक बिगर प्रॉब्लेम झालेला आहे. कशामुळे झालेला आहे, व्हेकल मधून का झाले, तर जेवढा आपण यूज करतो त्यापेक्षा आपल्याला खूप कमी इफेक्ट्स मिळतात, त्याचे इफिशियन्सी खूप कमी मिळते, एनर्जी खूप कमी मिळते, आणि मेजर पार्ट हा बाहेर पडतो. पोल्युशनच्या फॉर्म मध्ये काय होत असतं, तर तो बाहेर पडत असतो. ठीक आहे. नेक्स्ट. आता हे असं का होतं, तर इम्प्रॉपर कंबशन जर झालं फ्युलचं, तर त्यामधून जे गॅसेस बाहेर पडत असतात, इम्प्रॉपर कंबशन जर झालं फ्युलचं, तर ते प्रायमरी आणि सेकंडरी पोल्युटंट्स असतात. म्हणजे जे पोल्युटंट्स असतात विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द पोल्युशन, त्याचे टाइप्स असतात प्रायमरी अँड सेकंडरी पोल्युटंट्स. प्रायमरी मध्ये CO2 वगैरे येतो, CO येतो. सेकंडरी मध्ये जरा जे जास्त पॉइझन असतील ते असतात. तर इम्प्रॉपर झालं तर जे पोल्युटंट्सची अमाऊंट असते विच इज इव्हॉल्ड into the atmosphere, which is escaped into the atmosphere, हे ते जी अमाऊंट असते ती कशी होते, इन्क्रीज होते. मग जर आपल्याला पोल्युटंटचा अमाऊंट कमी करायचा असेल इंटू द ऍटमॉस्फिअर, तर आपल्या फ्युल जो आहे त्या फ्युलचं प्रॉपर म्हणजे व्यवस्थित काय झालं पाहिजे, त्याचं कंबशन झालं पाहिजे, त्याचं व्यवस्थित बर्निंग व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता जे फ्युल्स असतात, कोल सारखे, किंवा क्रूड ऑइल आहे, नॅचरल गॅस आहेत, किंवा पेट्रोलियम जे ऑइल आहेत, तर या सगळ्यांना आपण फॉसिल फ्युअल्स असं म्हणतो. फॉसिल फ्युअल्स म्हणजे काय, फॉसिल्सला काय नाव आहे काय माहिती, पण फॉसिल फ्युअल कसं प्रिपेअर होतं मी सांगते. ज्यावेळेस बर्निंग होत असेल आणि सपोज काय सांगता येईल, नॅचरल डिझास्टर जे असतात, मॅम? नॅचरल डिझास्टर, हा जीवाश्म म्हणते. जीवाश्म, हा आता ते कसं, मिलियन्स ऑफ इयर त्यांचं डिकम्पोजिशन होतं सॉइल मध्ये, त्यातून ते फ्युल फॉसिल फ्युल क्रिएट होतात. ओके. हा, जीवाश्म इंधन. जीवाश्म इंधन. हा, मग ते समजा नॅचरल डिझास्टर झाले, उदाहरणार्थ भूकंप झाला, आणि त्या पिरियड मध्ये खूप जे जीवाश्म म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, फॉरेस्ट आहेत, तर ते जर जमिनीखाली गाडलं गेलं आणि बऱ्याच वर्षानंतर, एक 100, 200, 300 वर्षानंतर त्याचं कन्व्हर्जन हे फॉसिल फ्युएल मध्ये होत असते. ठीक आहे. मिलियन्स ऑफ इयर्स म्हटलं तरी डायनासोर चालेल. मॅम. डायनासोर. येस, फॉर एक्झाम्पल डायनासोर आहेत, हे जे अगोदरचे जे अॅनिमल, सगळे अॅनिमल्स, फॉरेस्ट आणि फॉरेस्ट मधले अॅनिमल, जर ते जमिनीखाली गाडले गेले नॅचरल डिझास्टर मध्ये, तर त्या प्रोसेस मधून परत फ्युल्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल डायनासोर वगैरे कसे हे झाले, काय म्हणायचं त्याला, व्हॅनिश झाले, त्यांची जी प्रजाती आहे ते संपून गेले. ठीक आहे. तर त्यांच्यापासून परत फॉसिल फ्युएल्स तयार होत असतात. तर ते फॉसिल फ्युएल कोल असतात, क्रूड ऑइल असतं, आणि नॅचरल गॅसेस असतात. ठीक आहे. ऑल्सो न्यूक्लिअर फ्युएल्स पण आहेत. आता न्यूक्लिअर फ्युएल्स मध्ये कोणकोणते, जे रेडिओ ऍक्टिव्ह असतात. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे कसा, फॉर एक्झाम्पल एक इलेमेंट सांगा मला की जो रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडियम आहे, युरेनियम आहे की नाही. तर हे आहेत, थोरियम आहे, व्हेरी गुड. तर हे रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. रेडिओ ऍक्टिव्ह असतात म्हणजे काय असतात सांगा मला कन्सेप्ट थोडी. एक्सप्लोजिव्ह. हा, एक्सप्लोजिव्ह असतात. अजून मुलांमध्ये
emits radiation. Yes, which is emits radiations like which type of radiation? beta, gamma rays. Yes, UV alpha, rays. बीटा, Alpha, गॅमा रेज हे काय होतात त्यामधून बाहेर पडत असतात. ते जे न्यूक्लिअर फ्युअल असतं, उदाहरणार्थ आपण युरेनियम कन्सिडर करूया. आता युरेनियम आहे, थोरियम आहे, रेडियम आहे, तर हे जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंट्स मधून ज्यावेळेस त्यांचं स्प्लिटिंग होतं, ब्रेकडाऊन होतं, तर त्यामधून लार्ज नंबर ऑफ काय होते तर रेडिएशन्स बाहेर पडतात. मग हे जे रेडियन्स असतात ते अल्फा, बीटा, गॅमा रेजच्या फॉर्म मध्ये असतात. प्लस प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे पण बाहेर पडतात. ठीक आहे, तर असे जे इलिमेंट्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, रेडिओ ऍक्टिव्ह इलिमेंट्स म्हणतो. तर हे रेडिओ ऍक्टिव्ह इलिमेंट्स ते पण एक न्यूक्लिअर फ्युअल्स आहेत, फ्युअलचाच टाइप आहे तो, ठीक नाही. तर तो कोणता फ्युअल कन्सिडर करतो आपण, न्यूक्लिअर फ्युअल. न्यूक्लिअर फ्युअल्स का म्हणतो त्याला, तर ज्या प्रोसेसेस होतात ह्या तर त्या कुठं होतात, अंडर द न्यूक्लियस. न्यूक्लियस ब्रेक होत असतं, न्यूक्लियस पासून काय होतात, अनदर मॉलिक्यूल, अनदर ऍटम तयार होत असतात आणि जे रेज आहेत ते बाहेर पडतात. म्हणजे एक टाइप ऑफ एनर्जीच त्या न्यूक्लियस मधून बाहेर पडते, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, न्यूक्लिअर फ्युअल्स म्हणतो. आता जे न्यूक्लिअर फ्युअल्स असतात विच गिव्स द एनर्जी बाय न्यूक्लिअर फिशन, तर ती एनर्जी आपल्याला कशापासून मिळते, तर ते न्यूक्लिअर फिशन झालेलं असतं. फिशन म्हणजे ब्रेकडाऊन, ठीक आहे, आणि फ्युजन म्हणजे एकत्रित येणे. फ्यूज होणं म्हणजे मेल्ट होणं, एकत्र येणं, कंबाईन्स टुगेदरला फ्युजन म्हणायचं. आणि फिशन म्हणजे ब्रेकडाऊन होतं. ठीक आहे, आता जे न्यूक्लिअर फ्युअल आपल्याला मिळतं तर ते न्यूक्लिअर फिशन मुळे मिळतं. फिशन म्हणजे ब्रेकडाऊन मुळे मिळतं, अँड नॉट बाय द कंबशन. हे फ्युअल जे आहे ते फिशन वेगळं आहे, कंबशन वेगळं आहे. कंबशन म्हणजे तो मेटल किंवा तो मेटल नाही, तो जो सबस्टन्स आहे, तो जो इलेमेंट आहे तो पूर्णपणे बर्न होऊन जातो, किंवा ते आपलं पेट्रोल असेल, डिझेल्स असतील, हे जे फ्युअल असतात ते बर्न होतात. न्यूक्लिअर फ्युअलची कन्सेप्ट थोडी वेगळी आहे, ते इंधनच आहे, पण ते कसं मिळतं आपल्याला इंधन किंवा त्याच्यापासून एनर्जी आपल्याला कशी मिळते, तर जे मॉलिक्युल्स असतात, उदाहरणार्थ युरेनियमचं मॉलिक्युल आहे तर त्याचं ब्रेकडाऊन होतं इंटू स्मॉलर पार्ट्स. जे स्मॉलर पार्ट्स असतात त्यामध्ये रेज असतात, नंतर इमिशन्स मध्ये रेडिएशन्स असतात. ठीक आहे, तर हे थोडे वेगळी कन्सेप्ट आहे. सो दे आर नॉट फ्युअल इन द ट्रू सेन्स. ठीक आहे, आपल्या डेफिनेशन मध्ये आपण काय सांगितलं की फ्युअल म्हणजे काय म्हणायचं, कंबशन होतं त्याचं. ठीक आहे, तर न्यूक्लिअर फ्युअल हे थोडे आपण जे फ्युअल स्टडी करत आहोत त्या फ्युअल पेक्षा थोडी वेगळी कन्सेप्ट आहे. ठीक आहे, म्हणून आपण आपल्या इथं या टॉपिक मध्ये फक्त ते न्यूक्लिअर फ्युअल हे स्टडी करत नाही किंवा फ्युअल म्हणून त्याला कन्सिडर करत नाही. ठीक आहे, आपण फक्त जे जळणार आहेत त्याच्यावरती फोकस करणार आहोत. देन दे आपल्याला माहिती आहे की दे आर मोस्ट कॉन्सन्ट्रेटेड सोर्स ऑफ एनर्जी. मोस्ट कॉन्सन्ट्रेटेड सोर्स म्हणजे खूप जास्त प्रमाणात आपल्याला त्यापासून काय मिळत असते, एनर्जी मिळते. ॲज 1 kg ऑफ युरेनियम 235 प्रोड्युसेस 2000 टन्स ऑफ हाय ग्रेड कोल. 1 किलो, फक्त 1 किलो युरेनियम जो असतो त्यापासून 2000 टन कोल तयार होतो. म्हणजे फक्त कोल तयार होत नाही, बाकीचे एनर्जी बाहेर पडते, एक्सप्लोजिव्ह एनर्जी, त्यामध्ये रेडिएशन्स असतात, त्यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा रेज असतात, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स असतात, आणि लास्टला जो जसं वूड बर्न केलं आणि लास्टला शिल्लक काय राहतं, ऍश राहते, राख राहते की नाही, लाकूड जर जळालं, आणि हीट एनर्जी मिळते, लाईट एनर्जी मिळते, ती वेगळीच. ते मिळून पण शेवटी काय शिल्लक राहतं, ऍश शिल्लक राहते किंवा कोळसा राहतो. इनकम्प्लीट झालं, जर आपण जळत आहे लाकूड आणि ते विझवलं तर त्याचं कोळशामध्ये रूपांतर जसं होतं, तर तो कोळसा कन्सिडर करतो आपण आणि तो परत आपण यूज करू शकतो अगेन फ्युअल म्हणून. ठीक आहे, सेम तसं आहे युरेनियमचं. तर लास्टला जो प्रोडक्ट मिळणार आहे आपल्याला आफ्टर द कम्प्लिशन ऑफ द फ्युअल, तर ते फ्युअलचं जी प्रोसेस कम्प्लीट झाली आहे युरेनियमची, ती प्रोसेस झाल्यानंतर लास्टला जो प्रोडक्ट आउटपुट मिळणार आहे तर ते किंवा बाय प्रोडक्ट म्हटलं तरी चालेल तो आपल्याला, की तर तो 1 किलो पासून किती मिळत आहे, 2000 टन एवढा मिळते. 2000 टन म्हणजे किती असू शकते, फॉर एक्झाम्पल ट्रक, ट्रॅक्टर मध्ये काय इमेजिन करता तुम्ही, 2000 टन म्हणजे किती असतो. एक ऊसाची ट्रॉली किती टन भरते, शेतकऱ्याच्या मुलांनी सांगायचं सगळ्यांनी उत्तर. 7 टन. हा, आणि एक ट्रक जर असेल, एक ट्रॉली किती किलो, 7 ते 8 टन भरू शकते. आणि एक ट्रक जर असेल ऊसाचा ट्रक, तो किती भरतो टन,
12 टन. 27-28. ट्रक म्हटले मी, ट्रक. 20 बिन भरतो मॅम. हा 15 ते 20 पर्यंत जातो, 15च्या पुढे 20 पर्यंत. मग हे किती एकच किलो घेतले आपण ना, एवढंच घेतले. साखर 1 किलो केवढे असते, एवढे असते, आपल्या हातात बसते. तर तेवढ्यापासून तुम्ही इमेजिन करू शकता, एक ट्रक फक्त 15 ते 20 टन असतो. तर हे असे किती बसणार आहेत, 2000 टन. म्हणजे किती अमाऊंट मध्ये ते मिळते पहा. म्हणून हे कसं आहे, युरेनियम खूप आपण जे रिसर्च साठी ह्याच्यासाठी न्यूक्लिअर प्रोजेक्ट जे बनवतो किंवा जे बॉम्ब वगैरे ते बनवले जातात, अणुबॉम्ब, त्यासाठी मिलीग्रॅम मध्ये, नॅनो मध्ये काय केले जातात, तर ते युरेनियम यूज केलं जातं. एवढं हे काय आहे पहा, 1 किलो पासून 2000 टन म्हणजे किती ट्रक उभा करावे लागतील, तेवढा आपल्याला काय मिळतो, त्यापासून कोल मिळत आहे. ठीक आहे, पहा नेक्स्ट. आता जे फॉसिल फ्युएल्स आहेत, उदाहरणार्थ उड आहे, व्हेजिटेबल ऑइल्स आहे, तर विच प्रोड्युसेस हीट ऑन बर्निंग, सो दे आर कॉल्ड ॲज ए केमिकल फ्युएल्स. व्हेजिटेबल ऑइल असेल किंवा मिनरल ऑइल, हे सगळे केमिकल फ्युएल्स मध्ये येतात. तर फ्युएल च्या बर्निंग साठी आपल्याला वी रिक्वायर्ड ऑक्सिजन ऑलवेज. फ्युएलच्या बर्निंग साठी आपल्याला नेहमी कोण हवा असतो, ऑक्सिजन पाहिजे असतो, कारण फ्युएलचं बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये होऊ शकत नाही. फ्युएलचं जर बर्निंग व्हायचं असेल, कंबशन व्हायचं असेल, तर आपल्याला माहितीये की त्याला ऑक्सिजनची गरज असते. ठीक आहे, जर फ्युएल ऑक्सिजनच्या फॉर्ममध्ये त्याचं किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये त्याचं जर बर्निंग झालं, तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, प्रोडक्ट्स ऑफ कंबशन. मग कंबशनचे प्रोडक्ट्स हे कोणते असू शकतात, प्लस हीट आपल्याला नेहमी फ्युएलचं बर्निंग झाल्यानंतर मिळते. ठीक आहे, आता ह्या केमिकल फ्युएलचं क्लासिफिकेशन करायचं आपल्याला. सो इट इज क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, प्रायमरी अँड सेकंडरी. जे केमिकल फ्युएल्स आहे ते 2 टाइप्स मध्ये आपण क्लासिफाय करतो. प्रायमरी फ्युएल म्हणजेच नॅचरल, जे नैसर्गिकरित्या आपल्याला मिळतात, आणि सेकंडरी म्हणजे आर्टिफिशियल, म्हणजे आपण त्यावरती प्रोसेस करून प्रिपेअर करतो. ठीक आहे, बनवतो आपण किंवा लॅब मध्ये तयार केले असतील तर ते वेगळे. ठीक आहे, तर हे केमिकल फ्युएलचं 2 टाइप्स असतील. एक म्हणजे प्रायमरी म्हणजे नॅचरल, जे नैसर्गिकरित्या आपल्याला मिळतं, आणि बी म्हणजे सेकंडरी, म्हणजे तो काय केलेला असतो, डिराईव्ह केलेला असतो किंवा आर्टिफिशियली प्रिपेअर केलेला असतो. आता फ्युएलचं क्लासिफिकेशन केलेलं आपण प्रायमरी अँड सेकंडरी मध्ये. प्रायमरी मध्ये कोण कोण येतं, मग प्रायमरी मध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. अगेन आपण त्याच्या स्टेट वरून क्लासिफिकेशन केलं. सेकंडरी मध्ये पण तसंच करायचं, स्टेट वाईज क्लासिफिकेशन, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. प्रायमरी मध्ये सॉलिड मध्ये येतं उड आणि पीठ. नंतर लिक्विड मध्ये काय येतं, क्रूड ऑइल येतं प्रायमरी मध्ये. ठीक आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला उड हे कसं मिळालेलं आहे, प्रायमरी फ्युएल आहे. हे एमसीक्यू मध्ये विचारलं जातं. हे जे एक्झाम्पल आहेत व्यवस्थित लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल विचारलं जातं, कोल गॅस इज ए एक्झाम्पल ऑफ डॅश डॅश फ्युएल. मग गॅस सेकंडरी फ्युएल हे काय असेल त्याचं आन्सर असेल. किंवा जर तुम्हाला पेट्रोल विचारलं तर ते सेकंडरी आहे का प्रायमरी. मग बरेचशा मुलांना वाटतं की तो प्रायमरी आहे, डायरेक्ट खाणीतून मिळतं आपल्याला, तर त्यावरती आपण प्रोसेस करतो आणि मग आपल्याला पेट्रोल मिळत असते. तर त्या अगोदर क्रूड ऑइलच्या फॉर्म मध्ये असतं, त्यावरती प्रोसेस करतो आपण आणि ते डिराइव्हड मध्ये जातं. मग प्रोसेस केली की ते जाणार सेकंडरी मध्ये. असं फ्युएल की ज्याला काही प्रोसेस न करता आपण यूज करू शकतो, काहीच करायचं नाही त्याला. फॉर एक्झाम्पल लाकूड आहे, त्याला आपण काय करतो का, नाही करत, डायरेक्ट नेचर मधून घेतो आणि फ्युएल साठी यूज करतो. त्यावरती प्रोसेस काही करत नाही आपण, त्याला प्युरिफाय करत नाही किंवा काय करत नाही, त्यातली इम्प्युरिटी काढत नाही. तर हे असं जे असतं त्याला प्रायमरी म्हणायचं. मग याच्यामध्ये क्रूड ऑइल एक येतं, तर नंतर पीठ एक येतं, उड एक येतं, आणि गॅस मध्ये कोणतं येतं, तर गॅस मध्ये येतो नॅचरल गॅस. नॅचरल गॅसचं मला एक्झाम्पल सांगा, उदाहरणार्थ कोणता नॅचरल गॅस आहे. बायोगॅस. हो येस, बायोगॅस इज द नॅचरल गॅस. ठीक आहे, आपल्याला डायरेक्ट मिळतो. बायोगॅस मध्ये कोणता गॅस असतो, मिथेन. मिथेन असतो. बायोगॅस प्लांट हा काय नॅचरल गॅस आहे. ठीक आहे, आता पहा, आता सेकंडरी मध्ये काय येतं, मग सेकंडरी मध्ये येतात जे प्रोसेस केलेले. आता जे वूड आहे
वूडचंच कन्व्हर्जन आपण कोक चारकोल मध्ये करतो. ठीक आहे, तर ते प्रोसेस केलेली असते आपण. जर वूडचं कंबशन चाललेलं आहे, बर्निंग चाललेलं आहे, त्याचे जे इनकम्प्लीट बर्निंग त्याची प्रोसेस मध्येच थांबवली तर ते त्याच्यापासून आपल्याला चारकोल मिळतो, म्हणजे कोळसा मिळतो. लिक्विड मध्ये काय होऊ शकतं, प्रायमरी मधील जे क्रूड ऑइल आहे, कच्चं तेल, त्यामध्ये प्रोसेस करतो आपण, ते सेपरेट आउट करतो, प्युरिफाय करतो, इम्प्युरिटी रिमूव्ह करतो आणि पेट्रोल, डिझेल, केरोसिन, टार असे त्याचे वेगवेगळे सेपरेशन करतो. आता या लिक्विड मध्ये पेट्रोल येतं. ठीक आहे, नंतर एलपीजी म्हणजे जो आपण गॅस यूज करतो कुकिंग साठी, तर तो एलपीजी गॅस असतो. तर त्याचा फॉर्म आहे त्याचा फुल फॉर्म आहे लिक्विड पेट्रोलियम गॅस. कोणता गॅस असतो त्यामध्ये प्रेझेंट मला सांगा एलपीजी मध्ये? मिथेन. मिथेन हा बायोगॅस मध्ये असतो. आपण जो सिलेंडर आणतो आपल्या घरी त्यामध्ये कोणता गॅस असतो? एलपीजी म्हणजे जो कुकिंग साठी यूज करतो पण तो, त्यामध्ये कोणता गॅस असतात? कोणते गॅसेस असतात प्रथमेश? प्रोपेन अँड ब्युटेन. प्रोपेन. इट इज द मिक्सचर ऑफ प्रोपेन अँड ब्युटेन. त्यामध्ये ब्युटेनचं प्रमाण जास्त असतं, प्रोपेनचं प्रमाण कमी असतं. ठीक आहे, नंतर हा एलपीजी आहे ना, हा गॅस मध्ये येत नाही, तो लिक्विड पेट्रोलियम गॅस असतो. हा लिक्विड मध्ये कन्सिडर करायचा, तो इथे लिहायचा नाही. इथं मुलं चुकतात. एलपीजी म्हटलं की एलपीजी इज ए डॅश डॅश फ्युअल म्हटल्यावर लिक्विड सेकंडरी फ्युअल किंवा गॅस सेकंडरी फ्युअल आणि गॅस प्रायमरी फ्युअल असे ऑप्शन्स असतात. तर हा एलपीजी एल वरून लक्षात ठेवायचा, तो लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे. देन नेक्स्ट लास्ट गॅस मध्ये येतं कोल गॅस आणि वॉटर गॅस. ठीक आहे, कोल गॅस आणि वॉटर गॅस हे एक सेकंडरी फ्युअलचे टाइप्स आहेत. सो दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ फ्युअल्स. आता यामध्ये हा वॉटर गॅस म्हणजे वेपर्स असतात का? हो. देन पहा, आता याच्या अगोदरची एक स्लाइड राहिली. जे सेकंडरी गॅस असतात, जे आपण एक्सप्लेन केले त्याच्याच रिलेटेड स्लाइड असेल. सेकंडरी गॅस जो आहे तो आपण कसा बनवतो, तर प्रायमरी फ्युअल वरती काहीतरी प्रोसेस करून आपण बनवलेलं असतं, किंवा त्याला आपण मॅनमेड पण असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर चारकोल आहे. आता चारकोल आपण कसं मिळतो, तर पार्शियल कंबशन ऑफ वूड. मी सांगितलं की जर लाकूड जळत आहे, त्याचं इनकम्प्लीट कंबशन केलं, त्याला मग त्याची प्रोसेस मध्येच थांबवली तर आपल्याला चारकोल किंवा कोळसा मिळतो. किंवा इथाइल अल्कोहोल आहे. इथाइल अल्कोहोल हा आपल्याला मिळतो कुणापासून, तर फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट. कुठे गेला? हा, तर फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट मीन्स व्हॉट? इथाइल अल्कोहोल आपल्याला जे कार्बोहायड्रेट्स आहेत, तर त्या कार्बोहायड्रेट्सचं फर्मेंटेशन मधून आपल्याला इथाइल अल्कोहोल मिळतो. तर आता याचा एक प्लांट किंवा प्रोजेक्ट किंवा कुठं मिळतं किंवा कुठं तयार होतं इथाइल अल्कोहोल, हे आता सांगा मला तुम्ही. हे काय what is the carbohydrate word? Do you know the concept? कार्बोहायड्रेट म्हणजे काय, कुठं असतात प्रेझेंट कार्बोहायड्रेट, आणि त्या कार्बोहायड्रेटच्या फर्मेंटेशन मधून आपल्याला इथाइल अल्कोहोल मिळतं. याचा एखादा प्रोजेक्ट सांगा मला, कुठं आहे तो प्लांट, कुठं आहे हा इथाइल अल्कोहोल तयार करण्याचा प्लांट? इथाइल अल्कोहोलला दुसरं नाव काय? हॅलो, इथेनॉल. हा, मग इथेनॉलचा प्लांट कुठे आहे? अगोदरच्या लेक्चरला पण सांगितले थोडं याबद्दल. फॅक्टरी. कोणत्या कोणत्या फॅक्टरी असतील? फॅक्टरी. ऊसाचा कारखाना. जे सगळ्यांच्या प्रत्येकाच्या गावात आहे, ज्यांनी प्रत्येकाने पाहिलेला. प्रत्येक ऊसाच्या कारखान्यामध्ये, काही कारखान्यामध्ये नसतील प्लांट इथेनॉलचे, पण मॅक्झिमम जे ऊसाचे कारखाने असतात त्यांना जोडूनच लगेच इथेनॉलचा प्लांट असतो. मग ऊस काय आहे? ऊस म्हणजे काय? ते केमिकल आहे, सबस्टन्स आहे, प्रोटीन आहे, मिनरल आहे, काय ऊस? केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये काय आहे तो सांगा. काय मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत. हा, काय आहे तो?
श्रुतिकाने कार्बोहायड्रेट आहे. ऊस हा काय आहे? कार्बोहायड्रेट आहे. ग्लुकोज आणि ग्लुकोज पण असते ते. जी फळं असतात, फळं व्हेजिटेबल्स, त्या सगळ्यांमध्ये फ्रुक्टोज असतं. फ्रुक्टोजचं कन्व्हर्जन हे ग्लुकोज मध्ये केलं जातं नंतर. आता जे आपण ऊस कार्बोहायड्रेट आहे, शुगर केन ए सोर्स ऑफ कार्बोहायड्रेट, बीट आहे, शुगर केन आहे, तर हे जे आहेत किंवा स्वीट पोटॅटो आहेत, तर हे कार्बोहायड्रेटचा सोर्स असतात. तर ते कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन, तुम्हाला जी साखर मिळते, तुम्ही जी साखर खाता, चहामध्ये वापरता, सगळीकडे जी यूज करतो आपण साखर, तर ती असते सुक्रोज. काय असते? सुक्रोज. ठीक आहे. तर सुक्रोजचं ज्या वेळेस हायड्रोलिसिस होतं, तर सुक्रोज इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. तर ती सुक्रोज जी आहे C12 असते, तर ती ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सुक्रोज जी असते ती C22 असते. C22 आपण परत त्याचं हायड्रोलिसिस झालं की इट इज कन्वर्टेड इनटू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज विच इज हॅव्हिंग द फॉर्म्युला C12. ग्लुकोजचा पण C12च असतो, फ्रुक्टोजचा पण C12च असतो. तर फ्रुक्टोज ही सगळ्या फळांमध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये नॅचरल मध्ये फ्रुक्टोज असते आणि ज्यावेळेस त्याचं कन्व्हर्जन होतं तर ती ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. अगेन जो शुगर आहे ही सुक्रोज, त्याचं कन्व्हर्जन ज्यावेळेस ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये होत असतं, तर हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज काय असतात? तर दीज आर द फॉर्म्स किंवा आयसोमर्स ऑफ इच अदर. ते एकमेकांचे काय आहेत? आयसोमर्स आहेत. आयसोमर्स म्हणजे हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर फ्रुक्टोज आणि ग्लुकोज हे वेगळे आहेत. त्यांचे जरी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर त्यांच्या स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा असला की फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी सगळ्या कशा असतात? परत डिफरंट होतात, नंतर सगळ्या चेंज होतात. त्यामुळे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे सेम नाहीये, ते वेगळे. ठीक आहे. आता आपण हे सांगितलं कार्बोहायड्रेट म्हणजे विच इज नथिंग बट द शुगर केन. तर शुगर केन पासून आपल्याला फर्मंटेशन जर शुगर केनचं केलं आपण, तर त्या शुगर केनच्या फर्मंटेशनच्या प्रोसेस मधून आपल्याला इथेनॉल मिळतं. ठीक आहे. तर हे इथेनॉल जे आहे तर विच इज प्रायमरी आहे का, तर ते सेकंडरी फ्युएल आहे? सेकंडरी. सेकंडरी आहे की नाही? आपण कार्बोहायड्रेट वरती प्रोसेस केली फर्मंटेशन वरची आणि नंतर आपल्याला इथाइल अल्कोहोल मिळालं. असं आहे का की ऊस घेतला आणि ऊसातून आपल्याला डायरेक्ट इथाइल अल्कोहोल मिळालं काही न करता? नाही, आहे की नाही? म्हणून ते इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल हा काय आहे तर सेकंडरी फ्युएल मध्ये येतो. ठीक आहे. देन द बोथ द प्रायमरी अँड सेकंडरी आर फर्दर क्लासिफाईड इनटू देअर फिजिकल स्टेट. ठीक आहे. सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे आता आपण एक्सप्लेन केलेलं. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजला का फ्युएलचं इंट्रोडक्शन वगैरे? येस मॅम. येस मॅम. ठीक आहे. आता न्यू पेज वरती हेडिंग टाका, थर्ड टॉपिक दॅट इज फ्युएल. आता हा फ्युएल हा काय आहे तर एक आपण सांगितलं की सोर्स ऑफ कार्बन असतो तो. ठीक आहे. किंवा हायड्रोकार्बन्स म्हटलं तरी चालेल. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय असतात अगोदर पण सांगितले, बरेचशा मुलांनी उदाहरण विचारलं की हे सांगितले की मिथेन असतो, प्रोपेन असू शकतो, इथेन असतो, ब्युटेन असतो. ठीक आहे. जसं आपला एलपीजी मध्ये प्रथमेशने सांगितलं काय असतं, प्रोपेन आणि ब्युटेन असतो. तर प्रत्येक फ्युएल मध्ये हायड्रोकार्बन म्हणजे H आणि C असेल असे कंपाऊंड्स असतात. उदाहरणार्थ मिथेन असतो, प्रोपेन असतो, इथेन, ब्युटेन. तर हे ब्युटेन पर्यंत संपत नाही. जे मिनरल ऑइल असतात, पेट्रोल, डिझेल, त्यामध्ये लार्ज नंबर ऑफ कार्बन सी 50 ते 60, 70, 80 पर्यंतच्या रेंज मधले काय असतात हायड्रोकार्बन्स प्रेझेंट्स असतात. तर आपल्या फ्युएल्स मध्ये कुठले एक्झाम्पल्स आहेत हायड्रोकार्बनचे? गॅसोलिन आहे, केरोसिन आहे, नॅचरल गॅस आहे, बेन्झिन आहे, वॅक्स आहे अँड प्लास्टिक सच ॲज पॉलीइथिलीन. तर हे पॉलीइथिलीन आहे, तर हे काय आहेत तर आपले हायड्रोकार्बन्स आहेत विच इज नथिंग बट द फ्युएल. हे बेसिक इन्फॉर्मेशन, हे आपल्याला लिहायची काय गरज नाही. ठीक आहे. राईट डाऊन फ्रॉम द इंट्रोडक्शन. तर यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहा, डेफिनिशन. Write down the definition of fuel.
फ्युएल किती मार्काचा आहे रे? सुरुवातीला सिलेबस मध्ये दिले पहा बर. फ्युएल पण मोठा टॉपिक आहे. 15 मार्क्स मॅडम. 15 मार्क. वॉटर एवढाच टॉपिक आहे. लुब्रिकंट पेक्षा पण मोठा टॉपिक आहे. त्यामध्ये न्यूमेरिकल्स वगैरे त्याच्यात पण. राईट डाऊन डेफिनेशन. फ्युएल इज कंबस्टिबल सबस्टन्स. एक्झामचे फॉर्मचे फीच एक राहिलं बघा. एक्झामचा फॉर्म भरला का सगळ्यांनी? ते खूप महत्वाची सूचना आहे. एक मिनिट, मला नोटीस काय पाठवली पाहू द्या डिव्हिजन. तर 1190 तुमची सेमिस्टरची एक्झामची फी आहे ती. आणि फी जी आहे ती तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायची. कुणी कॉलेजमध्ये येऊ नका, कॉलेजमध्ये घेत नाही ती. कॉलेजमधले ऑफिसमधले लोक नॅकच्या खूप कामात आहे ती. फी जी आहे तुम्ही ऑनलाईनच पाठवा. गुगल पे, फोन पे काय ते वरती अकाउंट नंबर दिलेला असेल कॉलेजचा, तर त्या कॉलेजच्या अकाउंट नंबर मध्ये तुम्हाला काय करायचे आहे, पाठवायचे. अकाउंट नंबर दिला का नाही सर शेख सरांनी? दिलेलं आहे ना? हा ठीक आहे. तर तुम्हाला ते ऑनलाईनच करायचे आहे बघा फी पे. कुणी कॉलेजमध्ये याच्या भानगडीत पडू नका. 1190 एक्झामचे फॉर्म फी आहे. एक्झामचे फॉर्म आता फी भरल्यानंतर एक्झामचे फॉर्म सुटतील परत. ठीक आहे. सगळ्यांनी एक्झामचे फॉर्म फी किती दिले तुम्हाला डेडलाईन? 31 पर्यंत. हा 2 दिवसात एक्झामची फॉर्म फी भरून टाका सगळ्यांनी. ओके. आपले प्रॉक्टर बॅच मधले किती मुलांनी भरली? हँड रेज करा. कुणीच भरलेलं नाही? नाही खाली येत मुलं. थांबा बघू. मॅम नोटीसेस काल संध्याकाळी आली. हा बरं ठीक आहे. आज भरा Yes. आणि मला मेसेज टाकायचं. ठीक आहे, भरले म्हणून फी. ज्यांनी ज्यांनी भरले की स्कॉलरशिपचा फॉर्म भरला मला सांगत चला, फी भरली सांगत चला, तुमच्या जे ऍक्टिव्हिटीज काय काय तुम्ही केलेत कॉलेजच्या रिलेटेड ते लगे मला मेसेज मध्ये सांगत चला. म्हणजे मला परत एचओडी ना परत रिपोर्ट द्यायला लागतं मला, प्रॉक्टर टीचर्सना. ठीक आहे. फी भरा आणि फी भरली की मला सांगा. भरताय का नाही फी? हो नाही कोण काय बोललं नाही. येस मॅम, येस. हा फॉर्म फी नाही भरली तर तुम्हाला सेमिस्टरची एक्झामला कोण बसून देणार आहे? फी तर भरावी लागते तुम्हाला. फी, कॉलेजच्या ऍडमिशनची फी, स्कॉलरशिपचे फॉर्म. अभ्यास नाही केला तर चालेल पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. अभ्यास नाही केलं तर चालते ना? नो मॅम. ते पण करायला लागतं हे की नाही? सगळं करावं लागणार आहे तुम्हाला. ते पण करावं लागते. मग तुम्हाला चांगलं प्लेसमेंट हवं असेल चांगलं तर तुम्हाला फर्स्ट इयर पासून सगळे शिस्त सगळं काय करता आलं पाहिजे, फॉलो करता आलं पाहिजे. वेळेत सगळं जे आहे ते सगळं वेळेत करायच्या गोष्टी. ठीक आहे. लिहा आता फ्रॉम द डेफिनेशन. एवढी एक स्लाइड लिहूया आपण, नंतर मग अटेंडन्स घेऊया. राईट डाऊन. फ्युएल इज कंबस्टिबल सबस्टन्स. Fuel is combustible substance containing carbon as main constituent, which on proper burning gives large amount of heat. Which can be used economically for domestic and industrial purpose. Next below that, heat obtained from fuel converts into
अदर फॉर्म ऑफ एनर्जी म्हणा. सुरुवातीला आपण हिट लिहिलेलंच आहे. जे हिट मिळते त्याचं कन्वर्जन आपण अदर फॉर्म्स. आता अगेन इथं हिट लिहायची काही गरज नाही. ओनली लिहा कन्वर्ट्स इनटू अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. कन्वर्ट्स इनटू अदर फॉर्म ऑफ एनर्जी. having low efficiency, up to 40%, and major part of heat wasted, causing thermal, air pollution पण लिहा त्याच्यात. थर्मल आणि एअर पोल्युशन पण होते. Is it over? Yes, ma'am. Okay. Read on the second slide.
Is it over? Yes, ma'am. हो मॅम. Yes, ma'am. वेट अ मिनिट मॅम. बरं. $32 absent. 4, 5, 34, 35, 35 आहे का? ठीक आहे. 6, 8, 38, 42 absent. 4, 5, one, 2 and 3. Okay. 32 आहे का? 32 म्हणजे 59 आहे. बरोबर आहे. 4 मुलं absent आहेत. ठीक आहे. 63. ओके. Is it over? येस मॅम. Okay. We'll stop here now. Scholarship चे मॅडम हा form पीपीटी सेंड करा. हे राहिले का? ठीक आहे. थांबूया. हा पीपीटी टेलिग्रामच्या चॅनलवर लिंक टेलिग्रामला नाही, टीचिंग डायरीत. टीचिंग डायरीत जिथे लेक्चर मिळतात आपले तिथं मिळेल. ओके. इज इट ओके ऑर नॉट? Yes. अगोदरच्या पीपीटी मिळाल्या ना लुब्रिकंटच्या वॉटरच्या, तिथं मिळेल खाली टॉपिक नंबर 3. Yes. ठीक आहे. ओके. ग्रुपवर टाकायची काय गरज नाही. टीचिंग डायरी मध्ये देतो आपण, तिथे सगळं अवेलेबल होईल. विल स्टॉप हिअर नाव.